एक महत्त्वाची घडामोड कोल्हापूर शहरातील 20 गावं आज बंद राहणार आहेत। कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठीच ग्रामस्थांकडून बंद पाळला जाणार आहे। कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक आज होणार आहे। मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर 20 गावांमध्ये बंद पाळला जाणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय म्हणणं आहे या गावांचं? कोल्हापूर शहराच्या परिसरामध्ये असलेल्या 20 गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येतोय। कोल्हापूर शहराची जी प्रस्तावित हद्दवाढ आहे त्याला विरोध करण्यासाठी या सगळ्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद आहे तो पाळल्याचं पाहायला मिळतंय। ग्रामस्थांनी देखील या सगळ्या बंदमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। मी आता उचगाव या गावामध्ये आहे आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। सगळे व्यवहार या ठिकाणचे ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय। सगळी दुकानं या ठिकाणची बंद आहेत। त्याचबरोबर बंदबाबतचं आवाहन देखील ग्रामपंचायतीकडून केलं जाते। खरं तर शहरालाच सुविधा ही महानगरपालिका देऊ शकत नाही, मग ही सगळे हद्दवाढ करून कशासाठी करता अशा पद्धतीचा एक सवाल हे सगळे ग्रामस्थ विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेले अनेक वर्ष कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा आहे तो तापलेला आहे। आता हा मुद्दा अंतिम टप्प्यात आलेला आहे। आज मुंबईमध्ये या संदर्भात एक महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपला विरोध दर्शवण्यासाठी हे सगळे ग्रामस्थ जे आहेत या सगळ्या 20 गावातील ग्रामस्थांनी कडकडीत बंद आहे तो देखील पाळण्याचा आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत ग्रामस्थ देखील आहेत इथले, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, आज 3 महिन्यात दुसऱ्यांदा गाव बंद करताय हद्दवाढीला विरोध म्हणून? हद्दवाढीला विरोध करत असताना कोल्हापूर शहराचा गेले 20-25 वर्षे जे प्रश्न प्रलंबित आहेत तेच प्रश्न प्रलंबित आहेत। जे सार्वजनिक प्रश्न आहेत, गटर असेल, रस्ता, कचरा असेल, पाणी असेल, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नाही। पण सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे की ज्या लोकप्रतिनिधी, जे दक्षिणचे लोकप्रतिनिधी आहेत, करवीरचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी सांगितले प्राधिकरण सक्षम करा, पण ज्या लोकप्रतिनिधींचं एकही गाव या हद्दवाढीत जात नाही त्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी उठाव केल्यामुळं हे वातावरण थोडं गढूळ झालं। पण 1,00,000% कसल्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही म्हणजे नाही। आजच्या बैठकीत जर हद्दवाढीचा निर्णय झाला तर काय भूमिका असणार आहे ग्रामस्थ? आजच्या बैठकीत जर निर्णय झाला तर भावी आता जिल्हा परिषद चालू होणार, पंचायत समिती निवडणूक चालू होणार, तर सर्वच पक्ष या सगळ्यावर बहिष्कार टाकतील। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अत्यंत मोठं आणि महत्त्वाची ही घडामोड लक्ष असणारच आहे। भूषण, अपडेट्स घेत राहू।